हॅलो माय वंडरफुल फॅमिली, वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया. आज बऱ्याच दिवसांनी आपण काहीतरी बनवतोय, म्हणजे बराच मोठा गॅप झाला त्याच्याबद्दल सो 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 सॉरी. पण थोडंसं इतर याच्यात बिझी होते. आपलं दुसरं पण चॅनल आहे, ते चेक केलं नसेल ते पण चेक करा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. सो आज आपण बनवतोय मस्त असे गुळपापडीचे म्हणजेच कणकेचे लाडू. त्यासाठी आपण अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं, त्याला कोरडच छान असं गुलाबीसर भाजून घेतलं. आता आपण पॅन मध्ये घेणार आहे 3 चमचे तूप. आपला पोहे खायचा जो चमचा आहे त्याच्याने घ्यायचं. तूप आपण अंदाज घेत घेत घालायचे, पहिल्यांदाच जास्त तूप घालायचे नाही. हे लाडू इतके छान होतात ना, म्हणजे लाडू चिटकतात किंवा लगेचच खराब होतात किंवा फारच असे तूप तूप तोंडात होतं असं अजिबात होत नाही. अगदी परफेक्ट प्रमाणे बेस्ट होतात. मुलांना तर खूप छान आवडतात. तुम्ही 4 वाजता खायला देऊ शकता, टिफिन मध्ये देऊ शकता, नाश्त्याच्या ब्रेकसाठी वगैरे. सो तुपावर आपण टाकले. आपले जे नेहमीचे जाड पोहे असतात ना, त्या जाड पोह्याने अर्धी वाटी पोहे, म्हणजे ज्या ह्याच्याने तुम्ही मेजरमेंट घेतलं असेल कपनी किंवा वाटीनी, मेजरमेंटच्या कपनी किंवा आपल्या नेहमीच्या वाटीनी असेल. सो पोहे छान असे तळून घ्यायचे तुपावर. हाताने थोडेसे क्रिस्प करून बघायचे. अगदी पटकन चुरले गेले की तळलेत असं समजायचं आणि काढून घ्यायचे. राहिलेल्या तुपामध्ये आपण आता कणिक भाजून घेतोय आणि हे सगळ्यात अवघड काम आहे बरं का. अगदी बारीक गॅसवर कणिक भाजायला लागते, नाहीतर खूप पटकन तर करपल्यासारखी किंवा काळपट होते, किंवा जर अर्धवट कच्ची भाजली तर लाडू असे छान खुसखुशीत होत नाहीत. सो तुपावरती कणिक छान अशी भाजून घेऊया. 20-25 मिनिट लागतात त्याला. 20 मिनिट तर म्हणजे अगदी नक्कीच बारीक गॅसवर. छान अशी कणिक भाजून घेऊया. तूप आता थोडं थोडं करून घालायचंय. आधी आपण 3 चमचे घातलं, आता 1-2 चमचे आपण तूप घालणार आहे आणखीन. तुम्ही साजूक तूप वापरू शकता किंवा डालडा पण वापरू शकता, पण शक्यतो साजूक तूप वापरा, म्हणजे चव पण छान होते. आणि डालडा कसं होतो, थंड झालं की असा आळल्यासारखा होतो आणि तोंडात चिटकल्यासारखा होतो. साजूक तुपाने तो प्रॉब्लेम येत नाही. परत छान असं भाजून घेऊया. अगदी निवांतपणे बसायचं गॅस ओट्यापाशी आणि हलक्या हाताने छान कणिक भाजून घ्यायची. थोडीशी लालसर दिसायला लागली. आता आपण परत घातलं 1 चमचा तूप, वरती एक थोडंसं अजून घातलं समजा, म्हणजे टोटल आपल्याला लागणार आहे पाऊण कप तूप. 2 कप आपण कणिक घेतली मेजरमेंटच्या कपनी, वाटीने घेतलं असेल 2 वाट्या. अवतार झालाय सध्या, काही बघू नका. हाय. जो कणिक आपण अगदी पेशंटली अशी शांत निवांत बसून गडबड न करता भाजून घेतलीये. तुम्ही बघू शकता छान अशी गुलाबीसर भाजलीये. कणिक भाजली की त्याचा मस्त असा सुगंध यायला लागतो आणि सगळीकडून सतत हलवत राहायची बरं का, नाहीतर एक साईडची भाजते, दुसरी साईड कच्ची राहू शकते. कणिक काढून घेतली आपण. आता याला कणकेला छान असं कोमट होऊ द्यायचे. कणिक आपण कोमट करून घेतली, पूर्ण थंड नाही, थोडीशी कोमट, म्हणजे हाताने मिक्स करता येण्यासारखी. त्यामध्ये तळून घेतलेले पोहे घालूया. पोहे असे परफेक्ट तळले की पटकन चुरले जातात, छान मिक्स होतात, चव पण छान होते आणि कणिक चिटकत नाही. लाडू केला तरी जे आपला खाताना असं चिटकल्यासारखं होतो ना, तसं अजिबात होत नाही. आवडीनुसार ड्रायफ्रूट घातले, भाजून घेतलेलं खोबरं घातलं, खोबऱ्याचा किस, सोबतच वेलची पावडर घातली. यामध्ये तुम्ही चमचाभर ना खसखस असते ना, ती खसखस पण भाजून घालू शकता, खूप छान लागते. सगळं मिक्स करायचं आणि त्यामध्ये घालायचा 1/4 कप गूळ. मी मेजरमेंटच्या कपनी मोजून घेतला होता. चांगला मऊ असलेला, पिवळा असला तर खूपच छान, नसला तरी जो असा छान मऊ गूळ आहे तो गूळ घ्यायचा. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे प्रमाण बघा, 2 वाटी आपण कणिक घेतली, त्यासाठी अर्धा वाटी जाड पोहे घेतले, अर्धा वाटी खोबऱ्याचा खीस घेतला, पाऊण वाटी तूप घेतलं आणि 1/4 वाटी गूळ घेतला. सगळं चांगलं असं मिक्स करायचं आणि त्याचे छानपैकी लाडू वळून घ्यायचे. लाडू वळत असताना असं म्हणतात की मस्त देवाचं नाव घेत घेत लाडू वळावे, म्हणजे लाडूला खूप सुंदर चव येते. सो पहिला लाडू केला की पटकन देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा, कारण आषाढात छान असं गोडधोड आपण करतो, तेव्हा ते पहिल्यांदा देवाला दाखवलं पाहिजे. नैवेद्य दाखवून घेऊ, पुढचे लाडू बनवून घेऊ. अतिशय सुंदर होतात. या प्रमाणामध्ये 13-14 लाडू होतात. अद्वैनी 2 करता करता पळवलेलेत. लाडू परफेक्ट आहेत, नक्की ट्राय करा. थँक्यू.